इसलिए हम लोगों को संदेह है कि नाना पटोले को किसी को शामिल करने का अधिकार दिया है या नहीं दिया है, इसकी जो स्पष्टता हम कांग्रेस पार्टी से मांगते हैं। नहीं तो नाना पटोले जो है वो एक करना चाहेगा और कांग्रेस जो है वो दूसरा करने चाहेगा, तो इसमें मेरे ख्याल से काफी अंतर और टकराव हो सकता है। इसलिए ये खुलासा जो है वो हम लोग कांग्रेस पार्टी से मांग रहे हैं। बाळासाहेब, काल ज्या बातम्या आल्या की वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला, तर मग महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असं मानायचं की नाही? अजून मानायचं नाही, का वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे एआयसीसीने त्याला मान्यता दिली पाहिजे। एआयसीसीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही। नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात, पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहेत, ते निर्णय घेतील। त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे। बाळासाहेब, कालच्या मीटिंगमध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं जाते, असं असूनही 2 तारखेच्या मीटिंगला तुम्ही जाणार? आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही। आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बीजेपीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय। तेव्हा आपला इगो की आरएसएस बीजेपीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणारा आरएसएस बीजेपीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो आहोत।